हा बर्थडेचा ब्लॉग 2-3 दिवसाचा आहे, कारण वेळच भेटला नाही 2-3 दिवसात, म्हणून आज टाकते. आणि आज माझ्या लेकीचा वाढदिवस होता. माझी लेक आज पूर्ण 5 वर्षाची झाली. ती तर 5 वर्षाची दिसायला नाही दिसत, कारण ती शरीराने बारीक आहे. पण सगळ्यात अगोदर तर माझ्या लेकीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवस असला तरी पण काय, मग शाळेला थोडी सुट्टी असते, मग तिचं आवरून शाळेत तिला पाठवलं. मग लगेच इकडे मला छोले भाजी बनवायची होती, त्याच्यासाठी मग सगळं अगोदर मसाल्याची तयारी करून घेतली आणि मस्त इकडे छोले भाजी आणि सोबतच भात लावला. मग 2 दिवस झाले किराणा आणला होता, तो पण भरवायचा राहिला होता. मग पटपट सगळा किराणा काढून घेतला आणि सगळा मग डब्यामध्ये सेट करून घेतला. त्याच्यामधले शेंगदाण्याने खोबरं जरासं वल्ल वाटत होते, म्हणून मग ते पण गॅलरीत सुकायला ठेवले. सगळे कामं होईपर्यंत लगेच मग दादू पण उठला, त्याला घेतलं थोड्या वेळ, त्याचं आंघोळ वगैरे करून त्याचं पण आवरून घेतलं. आणि एवढा कपड्याचा ढिगारा पडला होता ना, 2-3 दिवसाचे कपडे होते. मग म्हणलं दादू खेळताय तोपर्यंत मग कपड्याच्या घड्या पण घालून घेतल्या. मग दुपारी जरा वेळ दादूला झोपी घातल्यानंतर मग इकडे दादूसाठी सॅरिलॅक्स बनवायला घेतलं. 2-3 दिवस झालं त्याचं पण सॅरिलॅक्स संपलं होतं. म्हणलं आज सगळ्यात अगोदर तर वेळ काढून दादूचं सॅरिलॅक्स बनवून घेते. आणि माझं सॅरिलॅक्स बनायची जरा वेगळी पद्धत असते. ह्या सगळ्या गोष्टी मी भाजून घेतल्या, नंतर मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर मग डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलं. आणि तुम्हाला माझे लॉंग व्हिडिओ बघायला आवडते का ते पण नक्की सांगा. मग संध्याकाळच्या वेळेला आम्ही सिंपल डेकोरेशन केलं आणि इकडे मग बर्थडेची तयारी केली. आणि आम्हाला 5वा बर्थडे तिचा खूप मोठा करायचा होता, पण काही कारणामुळे नाही केला. आणि तिचा पहिला बर्थडे आम्ही खूप मोठा केला होता. 5वा बर्थडे तिचा सगळ्यात मोठा करायचा अशी इच्छा तर सगळ्यात जास्त माझी होती. पण चला असो, आम्ही इकडे मग सिंपल असं रेडी होऊन मग इकडे सेलिब्रेशन करायला घेतलं. आणि तिचा शाळेमध्ये एकदा केक कापला होता, पण मग घरी राहिला होता. मग सगळ्यात अगोदर तिचं ऑप्शन करून घेतलं दादूनी आणि आम्ही तिघांनी मिळून मस्त केक पण कापून घेतला. मग आमचं झाल्यानंतर हे बहीण भावाचं राहिलं होतं आणि इकडे बहीण भावाचं प्रेम बघा. सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही निघालोत मंदिरात. आणि गुढीपाडव्यापासून इथं मंदिरामध्ये 8 दिवस कार्यक्रम असतो ना, 8 दिवस आम्ही घरी स्वयंपाकच बनत नाहीत, कारण आम्ही इथंच जेवायला असतं. मग मंदिरात आलो, हरिपाठ झाला, जेवण वगैरे केलं आणि मग जेवण झाल्यानंतर घरी आलोत. आणि बर्थडेचा लॉंग व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल का ते पण नक्की सांगा. चला बाय.